तागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण हो स्वामी तुझ्या देवा यावरील करावा वेर सहज लिळी उदकी वजा तुम्ही लक्ष्रिया निज सत्ते हो स्वामी तुझ्या देवा यावरील करावा वेर निळमणी धरा राहती तरी जालमती निरूपम हो स्वामी तुझ्या देवा यावरील करावा वेर जळ वातानावर रूप माझे पाप गाठीचे संताचे चरण रजे उतर ओझे मातीचे लसिकाचा अभिमान होता श्रीन पाववित तुका म्हणे अरुतीचे सुख साक्षीने नावे संताचे चरण रजे उतर ओझे मातीचे त्याच्या म्हणालेला 910 क्रमांकाचा अभंग आहे. याच्यामध्ये आपला विचार चालू आहे. महाराज या अभंगाचं आपल्याला अरुतीचं आणि निनाव अशा पद्धतीची अवस्था सिद्ध करून घेण्यामध्ये खरं खरं सुख आहे असं सिद्धांत सांगतात. तुका म्हणे अरुपीचे सुख साक्षीने नावे. आपल्याला साक्षात सुख म्हणजे खरं खरं सुख जर मिळवायचं असेल तर ती अरूप अवस्था निनाव अवस्था नामरहित रूपरहित अशा पद्धतीची अवस्था संपादन केली पाहिजे हा महत्वाचा सिद्धांत महाराजांनी या अभंगातून आपल्याला सांगितला. आणि मग नामरूपरहित अवस्था संपादन करण्याच्या दृष्टीनं नामरूप जळालं पाहिजे असं महाराजांचं संध्याकरणामध्ये चिंतन चालू आहे. त्याचा आपण विचार करतो. जळू आता नामरूप माझ्या पाप गाठीचे माझ्या पापा पदरामध्ये असलेलं गाठ माझ्या पदरात असलेलं गाठ असलेलं जे पाप आहे नामरूपाच्या रूपाचे जे पाप आहे नामरूप पाप आणि रूपरूप पाप या दोन्ही पापाचा नाश झाला पाहिजे. ही दोन्ही पाप जळाली पाहिजे. कमी हे दोन्ही पाप जळाली पाहिजेत असं महाराजांचं या ठिकाणी म्हणणं आहे. त्याचा आपण विचार करतो. आता नाम आणि रूप हे दोन्ही जळायला पाहिजे असं तुकाराम महाराजांनी का म्हणावं असा विचार आपल्याला पूर्व पक्षाच्या दृष्टीने कसं करता आला. पूर्व पक्ष 2-3 पद्धतीनं नाम शब्दाचा अर्थ घेऊन आपल्या समोर आला. नाम शब्दाचा एक अर्थ असा आहे की जीवाच्या ठिकाणी ठेवलेलं नाम आपल्याला उद्देशून ठेवलेला रामकृष्ण काहीतरी जे नाम असेल ते नाम त्या अर्थाने नामशब्दाची योजना आपण पाहिली. आणि त्याच्यानंतर नामशब्द हा शब्द वाचक असल्यामुळे नाम म्हणजे शब्द आणि शब्द म्हणजे यावत शब्दशास्त्र याचा अर्थ आपण नामशब्दाचा पाहिला. यावत शब्दशास्त्र हा नामशब्दाचा दुसरा अर्थ आहे. आणि नाम रूपात्मक असलेल्या जगाला सुद्धा नामशब्द लावलेला आपल्याला पाहायला सापडतो. हा नामशब्दाचा तिसरा अर्थ आहे असं आपण चिंतन केलं. नाम शब्दाचे 3 अर्थ पाहिल्याच्या नंतर याच्यापैकी कोणतं नाम वाईट आहे आणि कोणत्या नामाच्या बद्दल जवळ असा शब्द प्रयोग तुकाराम महाराजांना करता येतो त्याचा आपण थोडासा विचार केला. व्यवहाराच्या दृष्टीने जीवाच्या ठिकाणी ठेवलेले जे कोणतं नाव असेल त्या नावाचा विचार जेव्हा केला तेव्हा प्रत्येक नाव चांगलंच आहे असं आपल्याला चिंतन करता आलं. त्याच्याकरता वेगळ्या वेगळ्या मुद्द्याचा आपण विचार केला. स्वनामिख्यात वगैरे वगैरे व्यवहाराचा विचार केला. त्याच्यानंतर धर्मशास्त्राच्या दृष्टीने चिंतन केलं. पूर्वमीमांसा शास्त्राच्या दृष्टीने थोडासा विचार केला. कबीर महाराजांसारख्या साधू पुरुषाच्या चरित्राचं चिंतन केलं आणि त्याच्यातून असं लक्षात घेता आलं की बाबा संतांना सुद्धा आपल्या नामाचं जिवंत राहणं अपेक्षित आहे. पण नाव जिवंत राहावं हे धर्मशास्त्राला अपेक्षित आहे. नाव जिवंत राहावं हे पूर्वमीमांसा शास्त्राला अपेक्षित आहे. नाव जिवंत राहावं अशा पद्धतीचा विचार संतांच्या चरित्रातून हे आपल्याला पाहायला सापडलं जर असेल तर व्यावहारिक समाजाच्या बद्दल तुकाराम महाराजांनी जवळ असा नाम असा शब्द प्रयोग का करावा हा एक मुद्दा होता. आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं शास्त्राचं चिंतन केलं. नाम शब्द शास्त्रामध्ये परिवर्तित केलं आणि शास्त्राचं जरी जळणं आपल्याला अपेक्षित आहे का तुकाराम महाराज शास्त्र जवळ असं म्हणू शकतील का याचा आपण विचार केला. शास्त्र जवळ असंही तुकाराम महाराज म्हणणार नाही कारण शास्त्राचं प्रामाण्य धरूनच चाला अशा पद्धतीचा उपदेश अनेक ठिकाणी आपल्याला शास्त्रकारांनी केलेला प्रत्यक्ष भगवंताने सुद्धा तस्मात शास्त्रम प्रमाणांचे वगैरे वगैरे चिंतन सांगितलेलं आहे आपण पाहून आलो. ज्ञानोबराने सुद्धा आपल्याला असं सांगितलं शास्त्र म्हणाले जे खंडावे ते राज्यही तृण म्हणावे जीववेल करीन म्हणावे विषयी विरो अशेष आहे पुरुषार्था गोसावी हो म्हणे पार्था त्याने श्रुती स्मृती मात्र बैसने घाते. आपण काल त्याचा विचार करून आलो. ज्याला अशेष पुरुषार्थाचा गोसावी व्हायचा आहे धर्म अर्थ काम मोक्ष आणि त्याच्या पुढेही भक्ती नावाचा पुरुषार्थ ज्याला आपल्या जीवनामध्ये सिद्ध करून घेण्याची कामना आहे अशा जीवाने काय करावं श्रुती स्मृती माथा बैसने घाते. श्रुती स्मृतीला डोक्यावर घ्यावं आणि श्रुती स्मृतीला डोक्यावर घ्यावं याचा अर्थ श्रुती स्मृतीचं प्रामाण्य स्वीकारून त्यानं चालावं. आपल्या बुद्धीनं चालू नाही. श्रुती स्मृतीनं म्हणजे शास्त्राने जे सांगितलं असेल तसं करावं. पण शब्द हे नामशब्दाचा अर्थ शब्द आणि शब्द म्हणजे यावर शब्दशास्त्र जर असेल तर सगळे शब्दशास्त्र आपल्याला डोक्यावर घ्यायला ज्ञान वगैरे सांगत जर असतील तर जवळ आता नाम म्हणून शास्त्राचा निषेध तुकाराम महाराजांनी केला असं आपल्याला कसं म्हणता येईल असं काही लोकांचं म्हणणं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. म्हणजे नाम शब्दाचा कोणताही जरी अर्थ घेतला तरी त्याला जळ असा शब्द प्रयोग आपल्याला करता येणार नाही हे पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. आता पूर्व पक्षाचं म्हणणं ऐकून घेतल्याच्या नंतर आपल्या समोर येतं उत्तर पक्षाचं सिद्धांताच्या बाजूनं बोलणं चालू आहे.
पण सिद्धांताच्या बाजूने बोलणं जरी असलं तरी तो सिद्धांत सांगत नाही. उत्तर पक्षाच्याकडे काम असतं पूर्व पक्षाचं खंडन करण्याचं. मग पूर्व पक्षाचं खंडन करण्याच्या निमित्तानं तो उत्तर पक्ष काय बोलेल याचा विचार थोडासा आपल्याला केला पाहिजे. नाम चांगलं आहे म्हणणारा पूर्व पक्षी, व्यवहार दृष्टीने चांगलं म्हणणारा पूर्व पक्षी, धर्मशास्त्र पूर्वमीमांसा शास्त्राच्या दृष्टीने नाम चांगलं आहे म्हणणारा पूर्व पक्षी आहे, संतांच्या विचाराच्या दृष्टीने नाम चांगलं आहे म्हणणारा पूर्व पक्षी आहे. नाम शब्दाचा अर्थ शास्त्राचा जर केला तर शास्त्र चांगलं आहे असं म्हणणारा पूर्व पक्षी आहे. आणि त्याच्यानंतर नामशब्दाचा अर्थ आपण जगत असा जर केला तरी जगत सुद्धा चांगलं आहे असं म्हणणारा पूर्व पक्षी आहे. असं 2-3 पद्धतीनं नामशब्दाचं चिंतन करून पूर्व पक्षाचं चिंतन आपण केलं. पूर्व पक्ष नामाला चांगलं म्हणतो, त्याला आपण रूपाच्या संबंधाने सुद्धा जाता जाता विचार करून गेलो. वेगळ्या वेगळ्या पद्धतीची रूप आहेत. भूत प्रधानाचं रचलेलं शरीर हा एक प्रकार आपण पाहिला. अंडज जार बीज या प्रकाराने सुद्धा शरीराची उत्पत्ती होते, रूपाची उत्पत्ती होते, हेही आपण काल पाहिलं. वेगवेगळ्या पद्धतीनं 84 लक्ष योनीचा विचार करून तेवढी रूप जगाच्या समोर आहेत असं चिंतन आपण केलं. आणि कोणतंही रूप जगामध्ये असलेलं जीवाला प्राप्त झालेलं कोणतंही शरीर, त्या शरीराच्या ठिकाणी असणारं कोणतंही रूप, भले ते चांगलं असेल, विद्रूप असेल, कुरूप असेल, कसंही असेल, सुरूप असतो की कुरूप असतो, त्या रूपाच्या संबंधानं मनुष्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम असतं. मनुष्य ते रूप आवडून घेतं. त्या रूपाच्या बद्दलच्या दर्शनाची प्रतिबिंब पाहण्याच्या निमित्तानं मनुष्याला आपलं रूप आपल्याला पाहता आलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. आपल्या रूपाच्या संबंधानं जर जीवाला प्रेम नसेल तर जेव्हा आपलं प्रतिबिंब पाहण्यामध्ये प्रवृत्त होईल का? होणार नाही. याची प्रतिबिंब पाहण्यामध्ये माणसाची वारंवार प्रवृत्ती आहे. सकाळी उठल्याबरोबर प्रतिबिंब पाहावं. बरं ते गमतीचं असं आहे, सकाळी उठल्याच्या बरोबर प्रतिबिंब पाहावं असं माणसालाच वाटतं, तरी शास्त्री सांगतं तुझं तुमचं आरशामध्ये बघ म्हणे. आरशात आपलं आपण प्रतिबिंब पाहणं. परमात्मा पंढरीनाथाचं स्मरण दर्शन झालं की पहिल्यांदा दुसरं चित्र काही न बघता आपलं तोंड आरशामध्ये माणसांनी पाहिलं पाहिजे असं शास्त्राचाही विचार आहे. मग काय करायचं? शास्त्र जर तुम्हाला तुमच्या रूपाचं दर्शन जर सांगत असेल आणि तुमचं रूप जर तुम्हाला आवडत असेल, भले ते स्वरूप असेल, भले ते विद्रूप असेल, कुरूप असेल, तसंही असलेलं रूप तुम्हाला आवडतं, तुम्हाला आरशात पाहावं वाटतं, शास्त्रांनी पाहायला सांगितलेलं असेल तर त्या रूपाच्या बद्दल आपल्याला अयोग्यतेचा विचार करता येईल का? मग त्या रूपाला आग लागो असं म्हणण्यामध्ये काय अर्थ आहे आता पूर्व पक्षाच्या समोर मांडतो बरं का. त्या पूर्व पक्षाच्या विचाराच्या नंतर आपल्याला आता करायचं आहे उत्तर पक्षाचा विचार. उत्तर पक्ष काय करेल? पूर्व पक्षाचं खंडन करेल. पूर्व पक्षाचं खंडन करत असताना पहिल्यांदा नामाचं चांगलेपण जे पूर्व पक्षाने सांगितलेलं होतं त्याचं खंडन करणं त्याला भाग आहे. त्याच्यानंतर रूपाच्या चांगलेपणाच्या खंडनाचा विचार आपल्या समोर येईल बरं का. नाम चांगलं आहे पूर्व पक्षाने सांगितलं होतं ना, नाम चांगलं म्हणायला पूर्व पक्षाकडे काय काय मुद्दे होते त्याचा विचार करत करत त्याचं खंडन आपल्याला केलं पाहिजे बरं का. नाम चांगलं आहे, कशामुळे चांगलं आहे? पहिल्यांदा त्यानं सांगितलं होतं की बाबा व्यवहारात नामाला चांगलं समजलं जातं. कशावरून समजलं जातं? नाम कशामुळे चांगलं, व्यवहारामध्ये नामाचं चांगलेपणा कशामुळे आहे त्याचा विचार करत असताना पहिला एक व्यवहाराचा वाक्यप्रयोग त्यांनी आपल्या समोर ठेवला होता, स्वनामख्यात. मनुष्य स्वनामख्यात आहे याच्यावरून नामाचं महत्व आहे. स्वनामख्यात म्हणतात ना, स्वनामख्यात म्हणल्यामुळे नामाचं महत्व आहे असं म्हणणाऱ्या माणसाला कोणी आलं तरी माझ्याकडेच बघा तुम्ही, कारण मीच बोलायला लागलो तुमच्याशी. स्वनामख्यात असं जे म्हणलं जाताना त्या स्वनामख्यात शब्दाचा अर्थ विचारात येत असताना आपल्याला थोडासा वेगळ्या पद्धतीने उत्तर पक्ष सांगतो बरं का. उत्तर पक्षाने काय सांगितलं? स्वनामख्यात शब्द ना आहे, तर स्वनामख्यात शब्दावरून चांगलं असाच अर्थ आपल्याला सिद्ध करता येतं का? नाम चांगलंच आहे असं सिद्ध करता येत नाही. स्वनामख्याती म्हणजे स्वतःच्या नामानं प्रसिद्ध असणं. ते चांगल्या नावालाही आहे ना, वाईट नावालाही आहे ना. वाईट नावाच्या जगाला सुद्धा माणसाच्या जगामध्ये वाईट माणसाची सुद्धा जगामध्ये स्वतःच्या नावानं प्रसिद्धी असते ना. रामाची प्रसिद्धी आहे ही सुद्धा स्वनामख्यातीच आहे. कृष्णाची प्रसिद्धी आहे ही स्वनामख्यातीच आहे. आणि रामाच्या विरुद्ध असलेली रावणाची प्रसिद्धी नाही त्या जगामध्ये. रावण कधी ओळखला जातो? कशावरून ओळखला जातो? रावण या नावानं रावण ओळखला जातो. राम या नावानं ऐका, राम या नावानं राम ओळखले जातात, तर रावण सुद्धा रावण या नावानं ओळखला जातो की नाही? म्हणजे स्वनामख्यात की नाही. राम जर स्वतःच्या नावानं प्रसिद्ध असतील तर रावण सुद्धा स्वतःच्या नावानं प्रसिद्ध आहे. हा कृष्ण जर स्वतःच्या नावानं प्रसिद्ध असतील तर चांदोरमूर्ती सुद्धा स्वतःच्या नावानं प्रसिद्ध आहेत. कंस हा सुद्धा स्वतःच्या नावानं प्रसिद्ध आहे. मग रामाची प्रसिद्धी ही आपल्या समोर मांडन पूर्वपक्षी म्हणतो की स्वनामख्यातता महत्वाची आहे आणि त्याच्यामुळे नामाला महत्वाचं माना. उत्तर पक्षी म्हणतात रावणाची स्वनामख्याती बघ ना बाबा,
कंसाचे स्वनाम ख्याती बघ ना बाबा, चाणूर मुष्टिकाचे स्वनाम ख्याती बघ ना बाबा, सुंदोपसुंदाची स्वनाम ख्याती बघ ना बाबा, दुर्योधन स्वतःच्या नावानं प्रसिद्ध आहे हे बघ ना. आणि या लोकांची विख्यात माणसांची स्वनाम ख्याती जर आपण पाहिली तर स्वनाम ख्यात हा शब्द नामाचं योग्य पण आपल्याला जाणवून देणार आहे. असं आपल्याला म्हणता येत नाही, कधी योग्य असेल कधी अयोग्य असेल. रामाची स्वनाम ख्याती विचारात घ्याल तर राम नामाच्या योगानं रामाचं स्वनाम ख्यात असणं ते महत्वाचं ठरतं. पण रावणाच्या स्वनाम ख्यातीचा विचार जर केला तर स्वनाम ख्यातीवरून नाम महत्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. आता उत्तर पक्षाचा विचार आपल्या समोर पाहायला सापडतो बरं का. पूर्व पक्षानं असं सांगितलं होतं की नामामध्ये काही ठेवलं नाही असं म्हणता येत नाही. नाम महत्वाचं असतं, नाम महत्वाचं आहे म्हणून नामाचा विचार करूनच नामाची योजना करावी लागते असं आपण पूर्व पक्षाचा विचार करताना पाहिलं होतं बरं का. कारण काही कोणतंही नाव मनुष्य एकदम आपल्या मुलाला ठेवायला तयार होत नाही असं त्यानं सांगितलं होतं बरं का. नावामध्ये काही ठेवलेलं नाही, नावामध्ये काही ठेवलेलं नाही असं जे सिद्धांत असं म्हणणं आहे त्याला काही अर्थ नाही. नावामध्ये महत्व आहे. नाम चांगला विचार करूनच मनुष्य ज्यार्थी ठेवायला प्रवृत्त होतो त्याच्या नामामध्ये काहीतरी महत्व आहे असं पूर्व पक्षाचं म्हणणं आपल्या समोर आलं होतं. सिद्धांताने सांगितलं नामात काही ठेवलं नाही हेच खरं आहे. उत्तर पक्षाचं का म्हणतं नामात काही ठेवलं नाही हेच खरं आहे. पूर्व पक्षाने कोणतंही नाव ठेवायला मनुष्य तयार होत नाही म्हणून नामामध्ये महत्व आहे. विचार करूनच माणूस नावाची योजना करतो. राम नाम आपल्या पोराला ठेवायला माणूस तयार आहे, पण रावण नाव ठेवतो का? ठेवत नाही बरं का. रावण नाव ठेवत नाही. आता एखाद्या क्वचित कुठेतरी रावण नाव जर असलं तर तेवढं हुडकून अपवादाचं उदाहरण सांगू नका. पण सर्वसामान्य रीतीने व्यवहाराचा विचार जर आपण केला तर त्याचा व्यवहाराचा साधारण व्यवहाराचा विचार आपल्या समोर आल्याच्या नंतर वाटते ते नाव ठेवण्यामध्ये माणसाची प्रवृत्ती होत नाही. आणि वाटते ते नाव मनुष्य जर ठेवत नसेल, योग्य नाव निवडूनच जर मनुष्य आपल्या पोराला ठेवत असेल तर नाम महत्वाचा आहे हा पूर्व पक्षाचा विचार होता. सिद्धांतानं सांगितलं असं काही नाही. बऱ्या अधिकारी महात्म्यांच्या नावाचा विचार जर आपण करायला लागलो तर त्यांची नावं सुद्धा अत्यंत तुच्छ असलेली, सामान्य असलेली असे आपल्याला पाहायला सापडतात. जगात अनेक उदाहरणे याच्याकरता आपल्याला सांगणं शक्य आहे बरं का. काही महाराज शास्त्रामध्ये ज्यांचा फार मोठा अधिकार होता असे एक महान पंडित होऊन गेले. त्यांचं नाव होतं उद्भट. उद्भट शब्दाला काही अर्थ का? साहित्यामध्ये बड्या हस्ती आहेत त्यांचं नाव आपल्याला जर सांगितले तर नवल वाटेल. एकाचं नाव होतं रुद्रट, एकाचं नाव होतं लोल्लट. आता लोल्लट शब्दाला काही अर्थ का? मनुस्मृतीचे प्रसिद्ध टीकाकार आहेत ऐका. मनुस्मृती सारख्या ग्रंथाचा वंश परंपरेनं त्याने अभ्यास केला ऐका. वंश परंपरेनं त्यांच्या घरामध्ये अभ्यास असल्यामुळं त्यांच्या बापाला सुद्धा शास्त्राचं ज्ञान आहे हेही ऐका, लक्षात ठेवा, झोपू नका. त्यांच्या मनुस्मृतीच्या एका टीकाकाराचं नाव, त्यांचं नाव आहे कुल्लुक भट्ट. आता कुल्लुक भट्ट नाव ठेवणारे त्यांचे बापदारे हे सुद्धा ज्ञानी आहेत बरं का, शास्त्राभ्यास करणारे. नाव कसं ठेवावं त्यांना ठाऊक आहे. मनुस्मृतीचा अभ्यास त्यांच्या घरामध्ये वंश परंपरेनं चालू आहे आणि वंश परंपरेनं स्मृती ग्रंथाचा अभ्यास त्यांच्या घरामध्ये चालू असताना त्या माणसाच्या बापाला आपल्या पोराचं नाव काय ठेवावं हे कळत नाही का? हो, हे कळत नाही असं म्हणता येणार नाही आपल्याला. त्यांना कळतं असं जरी असलं तरी त्यांनी आपल्या पोराचं नाव ठेवलं कुल्लुक. आता कुल्लुक शब्दाला काही अर्थ आहे का? रुद्र शब्दाला अर्थ आहे का? रुद्र शब्दाला अर्थ आहे पण रुद्र शब्दाला अर्थ नाही, लल्लट शब्दाला अर्थ नाही, कुल्लुक शब्दाला अर्थ नाही. आता अर्थ लावाय करता एका महात्म्याचं त्या नाम असल्यामुळं त्या नामाचा अर्थ विचारात घेत असताना त्याच्या नावामध्ये असलेल्या अक्षरातून वेगळ्या प्रकारचा परिच्छेद करून काहीतरी त्या नावातून अर्थ सिद्ध करणं पुढे चाललं. परंपरेच्या शिष्याने त्या नावातून सुद्धा अर्थ सिद्ध करून देण्याचा प्रयत्न केला. हा भाग बाजूला ठेवा. पण सरळ कुल्लुक शब्दाचा अर्थ काही आहे का? कोशामध्ये तुम्हाला कुल्लुक शब्द मिळतो का? कोशामध्ये लोल्लट शब्द तुम्हाला मिळतो का? कोशामध्ये तुम्हाला रुद्रक शब्द मिळतो का? कोशामध्ये उद्भट शब्द तुम्हाला कुठे पाहायला मिळतो का? त्याचा विचार जर आपण केला तर कुठेही न मिळणारे हे शब्द आहेत. म्हणजे या शब्दाला काही अर्थ नाही, चांगला अर्थ तर मुळीच नाही. असे शब्द सुद्धा आपल्या पोराला नाव म्हणून योजणारी बडी महात्मा मंडळी जर असेल तर त्याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ एवढाच आहे की बाबा नावामध्ये काही ठेवलेलं नाही, नावाचं काही महत्व नाही. नामाचं महत्व नाही म्हणूनच कोणत्याही प्रकारचं नाव ठेवणारी माणसं जगामध्ये आपल्याला पाहायला सापडतात. चांगलंच नाव ठेवलं पाहिजे हे ज्यांना कळतं ऐका, अशी ही माणसं ज्याची कोणतंही नाव ठेवायला तयार होतात त्याच्या नावामध्ये काही पडलेलं नाही. पण नावाचा आणि नामी असलेल्या एका शरीरधारी जीवाचा काही संबंध आहे का? काही संबंध नसतो. आपल्याला नावाप्रमाणे त्या जीवाची कृती पाहायला सापडते का? त्या शरीरधारीची कृती पाहायला सापडते का? काही नसतं महाराज. आपल्याला अनेक व्यवहाराची उदाहरणं सांगतो त्या नावाच्या अगदी विरुद्ध अर्थ त्या व्यक्तीच्या ठिकाणी सिद्ध झालेला आपल्याला पाहायला सापडतो. जगामध्ये असे म्हणे का मराठी भाषेमध्ये नाव ठेवलं कमळ नाही ना बाबा, मला जिंच दिसतं नावाने बरं का. मुलीचं नाव ठेवून गेलं बापाने कमल नाही ना,
आपला आता कमल नयना म्हणल्यानंतर आपल्याला अभंगच आठवतो. कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती. तिकडे जाऊ नका. पोरीचं बापानं ठेवलेलं कमल नयना हे नाव पहा. नाव ठेवलं कमल नयना. बापानं पोरीला नाव काय ठेवलं? कमल नयना. कमल नयना म्हणजे काय? कमलाप्रमाणे विकास पावलेले सुंदर विषय नेत्र आहेत, तिला म्हणायचं कमल नयना. आता कमल नयना नाव ठेवलेले त्या पोरीचं चालणं असं पाहिल्याच्या नंतर लोकांनी विचारलं, बाई असं का चालतं, तुझं नाव काय? तिनं सांगितलं कमल नयना. कमल नयना नाव आहे, असं का चाललं बाई तुझं? ते म्हणायला लागले, बाबा मला भिंत दिसते ना. आता काय उपयोग आहे? की कमल नयना नाव आहे, तिला जर भिंत दिसत नसेल त्याच्या नावाचा काही अर्थ आहे का? नावाचा अर्थ त्या ठिकाणी काही सिद्ध होतो का? नावाला काही महत्व आहे असं याच्यातून आपल्याला म्हणता येतं का? उदाहरण अनेक 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 आपल्याला देता येणं शक्य आहे बरं का. नाव वाघमारे असून झुरळाला देतो बाबा, काय उपयोग आहे? वाघमारे नावाचा आणि त्या झुरळाला घेण्याचा हे अन्योन्य संबंध आपल्याला लावणं शक्य आहे का? कित्येक माणसाचं आडनाव असतं दाते. दाते म्हणजे त्यांनी कधी दान केलेलंच नसतं, पण नाव मात्र दाते असतं. बहुतेक घेतेच असतात, पण आडनावाला दाते असतात. नाव दाते घेते, वस्तुतः घेते. नाव दातार, वस्तुतः घेतार. अशी कितीतरी नावं आणि त्याचा विरुद्ध अर्थ त्या व्यक्तीच्या ठिकाणी समन्वित झालेला अशा आपल्याला उदाहरणं अनेक अनेक सांगणं शक्य आहे बरं का. एक माणूस होता, ते कथा सांगतात ऐका. त्या माणसाचं नाव त्याच्या बापाने ठेवलं होतं ठणठणपाल. कशा करता ठेवलं त्याचं त्याला माहिती, पण बापाने ठेवलं होतं. कारण त्याच्या बापाने का ठेवलं हे सांगून काही उपयोग आहे का? त्याच्या बापाला तेच आवडलं. ठणठणपाल म्हणजे माहिती आहे ना, ते फाल्गुन महिना, फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी जे करतात त्याला म्हणतात ठणठण. आपल्याकडे त्याचं नाव ठेवलं ठणठणपाल. पोराचं नाव ठणठणपाल ठेवलं. पोरग मोठं झालं. आता 4 दिवसानं मोठं झाल्याच्या नंतर, तारुण्यात आल्याच्या नंतर त्या पोराला थोडासा नावाचा अर्थ जेव्हा कळायला लागला तेव्हा त्याला वाटायला लागलं बापाने ते चांगलं केलं ना, आपलं नाव ठणठणपाल ठेवलं. त्याच नाव आहे म्हणे, या नावाला काही अर्थ चांगला आहे का? लोक मला हसतात म्हणे. नाव विचारलं लोकांनी, तुमचं नाव काय हो? ठणठणपाल. ठणठणपाल म्हणलं की लोक याला हसायचे, त्याला बरं वाटे ना म्हणून याने काय केलं, कोणातरी महात्म्याच्याकडे जावं, आपलं नाव बदलून घ्यावं असा विचार याच्या मनामध्ये आला. त्याचे एक सद्गुरू होते, नेहमी त्यांच्याकडे जाणं येणं होतं. थोडंसं त्यांच्याजवळ प्रवचन संपल्याच्या नंतर बसला. गुरुजीने विचारलं, काय बाबा कशा करता बसलास? काय आता प्रवचनामध्ये काय तुला शंका वगैरे आली म्हणून बसलास तर काही इतर कारणानं बसलास म्हणे? त्याला सांगितलं नाही म्हणे, महाराज एकांतात थोडंसं तुमच्याशी बोलायचं होतं. मग त्याने सांगितलं ठीक आहे बाबा. त्याला एकांतात नेलं. विचारलं त्याला, काय होतो, कशा करता तू थांबलास, काय तुला विचारायचं, काही बोलायचे का? त्याला सांगितलं म्हणे, महाराज मला थोडं बोलायचं होतं. बोल ना म्हणे, थोडं काही जास्त बोल, काही हरकत नाही म्हणे. आता काय हरकत तुला बोलायचंय, सांग म्हणल्याबरोबर त्यानं सांगितलं म्हणे, महाराज माझं नाव बापाने ठणठणपाल ठेवलंय. हरकत नाही म्हणे, नावाचा काही संबंध नसतो. नामरूप संबंध जाती क्रिया वेद हा आकार अपेक्षित प्रवाद वस्तूची नाही. आत्मवस्तूच्या ठिकाणी असं काही संबंध नाही बाबा. देखील अनाम जाती ते अनाम आहे. आत्मस्वरूपाच्या बद्दल विचार करायचे, नामाचा संबंध नाही बाबा. नाव हे व्यवहाराकरता काहीतरी संकेत म्हणून ठेवलेलं असतं, विचार करू नको. बापाने ठणठणपाल ठेवलं ना, ठणठणपाल राहू दे, काही बिघडत नाही असं गुरुनं सांगितलं. पण त्याचं समाधानच आहे ना महाराज. हा म्हणायला लागला, नाही गुरु महाराज काही करा, नाव बदलून ठेवा, चांगलं असावं, सारस असावं असा विचार त्यानं जेव्हा गुरुला सांगितलं तेव्हा गुरु महाराजांनी सांगितलं म्हणजे एक काम कर म्हणे, मला तर काही तुला ठेवण्याकरता असं दुसरं नाव आठवत नाही. एक काम कर, तू जा गावात फिर, 4 लोकांची नावं जाणून घे आणि त्या नावापैकी जे नाव तुला चांगलं वाटेल आणि ज्या नावाचा ज्या व्यक्तीशी काही अर्थार्थी संबंध आहे असं तुला जाणवेल असं एखादं नाव जरी मिळालं तर ते नाव घेऊन ये, तुला ते नाव ठेवून देतो. तू म्हणशील ते नाव तुला ठेवायची तयारी आहे. गुरुनं असं सांगितल्याच्या नंतर हा गावात आला. गावात आल्याच्या नंतर थोडी चौकशी करावी, आपल्याला काही माहिती मिळालं तर बघावं, नावाचा आणि त्या व्यक्तीचा काही अर्थार्थी संबंध आहे का, असं कुठं दिसतं का ते पाहायचं. त्यानं जेव्हा ठरवलं तेव्हा रस्त्यानं असं जाताना, गावाकडे येत असताना, थोडं आश्रम गावाच्या पासून दूर होता गुरुजीचा. आश्रमाकडे गावाकडे जेव्हा निघाला तेव्हा रस्त्यामध्ये पहिल्यांदा त्याला एक सुवासिनी स्त्री दिसली. सुवासिनी भेटल्याबरोबर हा म्हणायला लागला, शुभ शकुन आहे, चांगलं झालं म्हणे, मला आता चांगलं नाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली. काहीतरी या बाईला विचारावं. त्या बाईला विचारलं म्हणे, बाई तुम्ही याच गावच्या का? बाईनं सांगितलं म्हणे, हो याच गावची मी आहे. काय नाव आपलं? ती बाई काय करत होती, असं फाटकटूट कसं डुकर अंगावर होतं तिच्या, अगदी गरीब घरीची आहे असं दिसत होतं. आणि ती बाई अशी गोवऱ्या वेचायला आलेली होती. रानातल्या गोवऱ्या, रानशिन्या गोवऱ्या म्हणतात ना, त्या वेचाय करतात ती आलेली बाई. असं टोपल्यामध्ये एक एक गोवरी उचलून देतात, त्या टोपल्यात टाकणं चाललं होतं. अशा अवस्थेत तिला पाहिलं आणि तो तिला विचारायला लागला, तुझं नाव काय बाई? बाईला सांगितलं म्हणे, माझं नाव लक्ष्मी आहे म्हणे. अरे म्हणे, नाव लक्ष्मी गोवऱ्या वेचून हिला उपजीविका करावी लागते? नाही म्हणे, गुरु महाराज म्हणत होते नावाचा आणि व्यक्तीच्या जीवनाचा काही अर्थार्थी संबंध असतो असं दिसत नाही.
ठीक आहे म्हणे, एका नावामध्ये गुरुजीचं मत जरी दिसलं तरी दुसऱ्या नावात माझं मत दिसलं तरी ते नाव गुरुकडे घेऊन जाता येईल ना, ते नाव ठेवा म्हणून सांगता येईल ना. असा विचार करून थोडासा पुढे निघाला. लक्ष्मीनं गोवऱ्या वेचलेले गाणं पाहिल्या. तिच्या नावाचा आणि त्या व्यक्तीच्या जीवनाचा काही अर्थार्थी संबंध नाही ते लक्षात आलं. पुढे आला. गावामध्ये एक माणूस असा भीक मागत निघालेला होता. अंगावर वस्त्र नाही, लज्जा रक्षणापुरती कशी तरी अशी लंगोटी नेसलेली आहे. हातामध्ये परळ आहे, धातूचं सुद्धा भांड नाही, अगदी अल्युमिनियमचं सुद्धा नाही. आणि अशा वस्तूमध्ये ते परळ डोक्याच्या समोर दारामध्ये उभा राहून असं पुढे करून तो म्हणत होता, माय बाप वाढा हो, मुठभर भाकर, एक तत्पर भाकरीचा तुकडा वाढा, मुठभर ज्वारी वाढा, काहीतरी वाढा. केवीर वाहण्यात स्वरामध्ये लोकांच्या पुढे त्याचं मागणं चाललं होतं. त्याला जाऊन त्याला विचारलं, म्हणजे बाबा तू याच गावचा का? त्याच गावचा म्हणे. भिक्षा का मागतोस? उपजीविकेला दुसरं साधन नाही म्हणे. शरीरात सामर्थ्य नाही त्याच्यामुळे कामधाम करू शकत नाही, बुद्धीत सामर्थ्य नाही त्याच्यामुळे काही मला दुसरं काही बुद्धीचं कामही करणं शक्य नाही. शारीरिक कष्ट नाही, बुद्धीचे कष्ट मला करता येत नाही. भीक मागण्याच्याशिवाय पोट भरण्याला दुसरं काही माझ्या हातामध्ये ताराच राहिला नाही आणि त्याच्यामुळे मी हा भिक्षा मागायला लागलो म्हणे. भिक्षा मागतो असं पाहिल्याबरोबर त्यानं विचार केला आणि जास्त नाव विचारून घ्यावं. त्याला विचारलं म्हणे, आपलं नाव काय? आपलं नाव काय म्हणल्यावरून भिकाऱ्याने सांगितलं, माझं नाव धनपाल आहे म्हणे. धनपाल. बापाने नाव ठेवलं धनपाल. हातामध्ये परळ. असा भिक्षा मागत निघालेला. पाहिल्याबरोबर त्याला वाटणार की लक्ष्मी गोवऱ्या दिसते, हा धनपाल भिक्षा मागतो. आता काय म्हणे, नावाचा संबंध फारसा दिसत नाही. चला म्हणे, हे 2 उदाहरणं राहिली. गुरुजीने मला शेकडो उदाहरणं तपासायला सांगितलेली आहेत. 2 उदाहरणं तरी पाहण्यात आली. आता आपण तिसरं कमीत कमी एक उदाहरण बघावं. बहुवचनानाम तृतीय पर्यवसानाम म्हणतात ना, अनेक वचन बहुवचन. संस्कृतामध्ये अनेक वचन म्हणायचं नाही, कारण 2 हे सुद्धा अनेक वचनच आहे. एक वचन, द्विवचन आणि बहुवचन असा संस्कृतामध्ये प्रकार असतो बरं का. मराठीमध्ये मात्र एक वचन अनेक वचन अशाच पद्धतीने आपल्याला बोलावं लागतं. पण संस्कृतामध्ये बहुवचन आणि बहुवचन 3 पासून सुरू होतं. बहुवचन होण्याकरता, बहुवचन ही संख्या पूर्ण होण्याकरता म्हणून आपल्याला कमीत कमी 3 उच्चार करावा लागतो, 3 ग्रहण करावं लागतं. याला विचार केला. गुरुने अनेक नावं तपासायला सांगितलीत ना. आता आपण 1 आणि 2 नावं तपासली. एक लक्ष्मी आणि तिचं भीक गोवऱ्या वेचणं, एक धनपाल आणि त्याचं भीक मागणं हे पाहिलेलं आहे. कमीत कमी 3रं उदाहरण पाहिल्याच्या शिवाय आपल्याला गुरुजीकडे परत जाता येत नाही. रस्त्यानं निघाला. एक प्रेतयात्रा निघाली होती. प्रेतयात्रा निघालेली पाहिल्याबरोबर त्यानं त्या गावातल्या लोकांना विचारलं आणि तुम्ही सगळे यांच्या प्रेतयात्रेला निघालात? हो म्हणे. हा मोठा माणूस होता म्हणे. या माणसाला कशानं मरण आलं? बरेच दिवस आजारी होता, नेला म्हणे. आता कुठं चाललं? स्मशानामध्ये. दुसरीकडे कुठं जाणार? आता त्याला घेऊन स्मशानात घेऊन जाण्याच्या दुसरा आमच्या हातामध्ये काही उपाय नाही आणि त्याच्यामुळे आम्ही स्मशानाकडे निघालेले आहोत असं त्यांनी सांगितल्यावर यानं विचारलं, म्हणजे हे मेलेले जे ग्रहस्थ आहेत ना, त्यांचं ते नाव होतं ना. होतं. काय नाव होतं? लोकांनी सांगितलं यांचं नाव अमरसिंह होतं म्हणे. अमरसिंह. आता अमरसिंह नेला. हे कसं झालं? विरुद्ध झालं ना. त्यानं काय ठरवलं, आता आपण गुरुकडे परत जायचं. गावामध्ये अधिक उदाहरणं पाहायची नाही. गुरुला जाऊन काहीतरी ही नावं आणि या व्यक्तीचं जीवन त्याच्या संबंधातला विचार सांगून आपलं नाव बदलायचं की नाही गुरुजीच्याकडे आपण सोपवू असा विचार केला. गुरुजवळ आला. गुरुजवळ बसला, नमस्कार केला. गुरु महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, म्हणजे गेला होताच गावात? गेलो होतो. पाहिली उदाहरणं? पाहिली. नाव आणि व्यक्तीचं जीवन याचा काही संबंध तुला दिसला? त्यानं सांगितलं, गुरु महाराज तुम्ही ज्याप्रमाणे संबंध सांगितला होता तसा दिसला, मला जसा वाटत होता तसा दिसला ना. नावाचा व्यक्ती जीवनाचा चांगला योग्य संबंध असला पाहिजे असं जे मला वाटत होतं तसं दिसलं नाही आणि नावाचा व्यक्ती जीवनाचा विरोधी संबंध दिसतो असं तुमचं जे म्हणणं होतं ते तसंच दिसलं म्हणे. काय झालं सांग? तुला नाव आता बदलायचंय का? कोणतं तो नाव घेऊन आलास का? त्याला सांगितलं, गुरु महाराज नको म्हणे, बापाला ठेवलं हे फार चांगलं नाव आहे म्हणलं. छनछन मला नाव चांगलं ठेवलंय बापाने. कशावरून? त्याने सांगितलं म्हणे, गुरु महाराज मी उदाहरणं जी पाहिली त्या उदाहरणावरून मला आता माझं नाव बदलण्याची इच्छा राहिली नाही. कशा करता बोलतो मी? त्याचा विचार आपण या उदाहरणाचा विचार कशा करता चालू आहे? नाम हे चांगलंच असतं, नामामध्ये फार काही ठेवलेलं आहे असं नाही ते सांगण्याकरता म्हणून आपण नामाचा विचार अशा पद्धतीने करायला लागलो. त्या ठणठण पालना सांगितलं गुरु महाराजाला, गुरु महाराज लक्ष्मी तो उपल्याशने भीक मांगे धनपाल अमरसिंह तो मर गए भले बिचारे ठणठणी पाल. गुरु महाराजाला त्यानं सांगून टाकलं म्हणे, गुरु महाराज काय झालं म्हणे, लक्ष्मी तो उपल्याशने नाव होतं लक्ष्मी म्हणे पण तिला गोवऱ्या वेचाव्या लागतात. हा भीक मांगे धनपाल नाव होतं धनपाल पण त्याला भीक मागावी लागते. अमरसिंह तो मर गए. मेलेला माणूस पाहून त्याच्या प्रत्येकातल्या लोकांना मी विचारलं की बाबा हे कोण होते?
लोकांनी त्याचं नाव सांगितलं अमरसिंह. लक्ष्मी आणि गोवऱ्या वेचणं विरुद्ध आहे. धनपाल नाव असणं आणि भिक्षा मागणं विरुद्ध आहे. अमरसिंह नाव असणं आणि त्याचं मरणं विरुद्ध आहे. आणि हे सगळं सगळं पाहिल्यामुळे गुरु महाराजांनी त्याला विचारलं, मग आता नाव तुझं काय ठेवायचं? त्यानं सांगितलं, नाही गुरु महाराज, ठणठणपाल चांगलं नाव आहे म्हणून बापाने मला विचार करून ठेवलेला आहे. तुमच्याकडे येतच आहे, थोडाफार अभ्यास करतच आहे, त्याच्यामुळे प्रवचनाच्या रूपाने ठणठण करणं माझं पुढे साधू होऊन आलंच आहे. काही काळजी करू नका. ठणठणपाल बापाला नाव ठेवलं योग्य वाटलं. ऐका, आपलं उदाहरण कशा करता चालेल, तुम्ही फार झोपायला लागला तो, झोपू नका. नाव ठणठणपाल ठेवलं, बापानं नाव ठणठणपाल ठेवलं. ते नाव ठेवण्यामध्ये त्या माणसाला गावातली उदाहरणं पाहिल्याच्या नंतर अयोग्यता जाणवली नाही हे लक्षात घ्या. आपल्याला काय विचार करायचा, नावात ठेवले का ठेवलं नाही, नाव महत्वाचं आहे महत्वाचं नाही त्याचा विचार करत असताना काही लोकांनी आपल्यासमोर चांगली नावं कशी असतात, योजनापूर्वक नावाची योजना कशी झालेली असते, विचारपूर्वक नामाची योजना कशी झालेली असते, ती उदाहरण ठेवून सांगितलं होतं नाव चांगलं आहे. पण अशी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर येतात ना, लक्ष्मी तो उकल्याचे ना भीक मांगे धनपाल, अमरसिंह तो मर गए भले बिचारे ठणठणपाल, अशी उदाहरणं जेव्हा डोळ्यासमोर येतात ना, तेव्हा त्या नावात काही ठेवलं नाही असं आपल्याला वाटायला लागतं. नाव ठेवलं कमल नाही ना बाबा मला भिंत दिसणं आहे उदाहरण पाहिल्याच्या नंतर नावामध्ये काही ठेवलेलं नाही हे आपल्याला पटायला लागतं. नाव असतं गंगान प्यायला फुलपात्र भरत आणि कोणाला बाई जर देत नसेल बरं का, लोक मला म्हणतील बाबा हे तुम्ही सगळी बायकाचीच नावं सांगायला लागला. असं नाही, हे ठणठणपाल कोणाचं नाव आहे, धनपाल कोणाचं नाव आहे, अमरसिंह कोणाचं नाव आहे, पुरुषाचं नाव आहे ना. म्हणजे पुरुषाचं असो की स्त्रीचं असो, ठेवलेलं जे नाव आहे त्या नावाचा आणि त्या व्यक्तीच्या जीवनाचा अन्योन्य मेळ बसत नसेल तर आपल्याला काय म्हणावं लागतं, नावात काही ठेवलं नाही हेच मान्य करावं लागतं. अनेक उदाहरणं अशा पद्धतीची देऊन लोकांनी असं सांगितलं, स्वनामख्यात हा शब्द बघितला आणि नाव चांगलं तर म्हणत असतात तर रावण वगैरे हे सुद्धा स्वनामख्यात असून त्यांची खूप ख्याती आहे, सुख्याती नाही खूप ख्याती आहे आणि वाईट ख्याती असल्यामुळे स्वनामख्यात या शब्दाचा नामाचा गौरव जाणवून देता येतो. हे जसं नाही तसं नामामध्ये फार काही ठेवलेलं आहे असं जर पूर्व पक्षाचं म्हणणं असेल तर नामामध्ये फार काही ठेवलेलं नाही हे उत्तर पक्षाला सांगणं भाग आहे. त्याच्याकरता ही उदाहरण आपण पाहिजे. अजून थोडासा विचार करा, माणसं असं म्हणतात नावात काही फार ठेवलेलं आहे. ऐका, पूर्व पक्षाचं म्हणणं होतं नावात ठेवलेलं आहे म्हणून नाव चांगलं ठेवावं, रामच नाव ठेवतो रावण नाव ठेवत नाही. पण उत्तर पक्ष म्हणतो अरे रावण नाव ज्याचं ठेवलं होतं तो एक मूळचा रावण जरी बघितला तरी रावण नाव असूनही तो परमात्मा चिंतनानं अंतिम मुक्त झालाच की नाही त्याचा विचार करा. म्हणजे रावण नाव ठेवणे तो मुक्त होतो आणि राम नाव ठेवणेही मुक्त होतो. मग रावण हे नाव ज्याला ठेवलेलं आहे त्यालाही जर मोक्ष प्राप्त होणं असेल तर योग्य विचार करून योग्यच नाव ठेवलं पाहिजे. असं काही बंधनाचा भाग आपल्याकडे येतो असं नाही असं उत्तर पक्षाचं म्हणणं आपल्याला प्राप्त होतं बरं का. अजून एक शब्दप्रयोग पूर्व पक्षानं सांगितला होता, स्वनाम ख्यात हा असा शब्दप्रयोग आहे तसं स्वनाम धन्य असं म्हणतात की नाही. एखाद्या माणसाच्या ठिकाणी धन्यता सुद्धा झालेली जर असली तर तसं त्याला स्वनाम धन्य असं म्हणण्याची पद्धती आपल्याला जगामध्ये पाहायला सापडते. पण नामाला धरून स्वनाम धन्य हा गौरवाचा शब्द प्रवृत्त जर होत असेल तर नाम चांगलं असं पूर्व पक्षाचं म्हणणं होतं. उत्तर पक्षी त्याला म्हणतो स्वनाम धन्यता जशी असते तशी स्वनामानं अधन्यता सुद्धा असते. तुकाराम महाराजांचं जीवन जर आपण पाहायला लागलं तर धन्य तुकोबा समर्थ असं म्हणून तुकाराम महाराजाला धन्य काय आपल्याला नामाला घेता येते, स्वनाम धन्य त्यांना म्हणता येतं. पण त्या तुकाराम महाराजांच्या जीवनाशी संबंधित असलेलं सालो मालोचं जीवन बघा, त्या सालो मालोच्या जीवनाचा विचार करा. तिथं सालो मालोचं जीवन पाहिल्याच्या नंतर आपल्याला स्वनाम धन्य का अधन्य काय म्हणावं लागेल, स्वनाम अधन्य असं त्यांच्याबद्दल म्हणणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. विचार काय करायचा आपल्याला, स्वनामानं जशी धन्यता आहे तशी स्वनामानं काही लोकांच्या ठिकाणी अधन्यता आहे. स्वनामाच्या योगानं काही लोकांच्या ठिकाणी सुविख्यातता जशी आहे तशी स्वनामाच्या योगानं काही लोकांच्या ठिकाणी कुविख्यातता सुद्धा आहे. म्हणून नावाचा विचार करत असताना नाम चांगलंच आहे हे सिद्ध करण्याकरता स्वनामधन्य स्वनामख्यात हे शब्द प्रयोग उपयोगाचे नाहीत असं आपल्याला उत्तर पक्षानं सिद्ध करून दिलं. पुढे पूर्व पक्षाचं म्हणणं असं होतं की व्यवहार सिद्धी करता नामाचा उपयोग आहे ना, व्यवहार सिद्धी हे नामाचं प्रयोजन सांगितलं ना, बरोबर आहे. व्यवहार सिद्धी हे नामाचं प्रयोजन आहे
एका माणसाला 3 मुलं असतील आणि त्यानं रामकृष्ण हरी ही जर नावं ठेवलेली असतील तर ज्या मुलाच्या संबंधानं त्याला काही व्यवहार करायचा आहे त्याच्या नावाचा उच्चार करून त्यानं जर व्यवहार केला तर ते योग्य होतं. नाव जर ठेवलं नाही तर त्याला जर व्यवहार करायचा आहे तर एका मुलाशी असताना दुसऱ्या मुलाकडून सुद्धा तशा पद्धतीचा व्यवहार होणं शक्य आहे. म्हणजे व्यवहाराचा परिच्छेद करण्याकरता ज्याचा व्यवहार त्याच्याबरोबरच चालण्याकरता आपल्याला व्यवहार सिद्धी या प्रयोजन सिद्धी करता नामाची गरज आहे असं पूर्वपक्षी बोलला होता. उत्तर देताना सिद्धांतानं सांगितलं, उत्तर पक्षानं सांगितलं. उत्तर पक्ष म्हणायला लागला की बाबा व्यवहार सिद्धी या प्रयोजनाला आमच्या दृष्टीनं महत्वच नाही. परमार्थ सिद्ध झाला पाहिजे का व्यवहार सिद्ध झाला पाहिजे? परमार्थ सिद्ध व्हावा, व्यवहार सिद्ध व्हावा याला काही अर्थ नाही. अरे व्यवहार सिद्धी ऐका, त्यांनी उत्तर देताना अजून एक गमतीनं आपल्याला उत्तर दिलेलं पाहायला सापडतं. व्यवहार सिद्धी हे प्रयोजन ऐका, व्यवहार सिद्धी या प्रयोजनाकरता आम्ही नाव ठेवतो, नाव मानतो असं तुम्ही जर म्हणत असाल, नाव चांगलं आहे असं जर म्हणणं असेल तर व्यवहार सिद्ध होण्याकरता असलेल्या वस्तूला जशी नाव आहे तशी नसलेल्या वस्तूची सुद्धा व्यवहार सिद्धी करताच नाव आहे. ऐका, गंमत म्हणलेलं आपल्याला पटणार नाही. असलेल्या वस्तूला व्यवहार सिद्धी करता नाव आहे हे जसं आहे तसं नसलेल्या वस्तूच्या संबंधानं सुद्धा काही वार्षिक व्यवहार जर आपल्याला करायचा झाला तर त्याच्याकरता आपण नावाची योजना करतो की नाही बोला. बहुत उदाहरण आहेत आपल्याकडे, विचार करा. आपण व्यवहार सिद्धी करता रामकृष्ण हरी की असलेल्या पोराला नावं ठेवली. एका माणसाला 3 पोरं होती, त्या 3 पोराला त्यांना नावं काय ठेवली? रामकृष्ण हरी. असलेल्याला हे नावं ठेवणं झालं. पण वंध्या पुत्र असा जो शब्द आपल्याकडे आहे, व्यवहार सिद्धी करताय की नाही? असत पदार्थाचं उदाहरण तुमच्या समोर मांडलं जावं, असत पदार्थ म्हणून तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी कल्पना यावी, हा व्यवहार सिद्ध करायचा. आणि असत पदार्थाची कल्पना तुमच्या डोक्यामध्ये प्रस्फुरित होणे हा व्यवहार सिद्ध करून देण्याकरता वंध्यापुत्र शब्द उच्चारला. वंध्यापुत्र शब्दाच्या उच्चारणानं तुमच्या डोक्यामध्ये असत पदार्थ काहीतरी आणून देण्याचा व्यवहार सिद्ध झाला की नाही बोला? झाला. वंध्यापुत्राने काही व्यवहार झाला, शब्दाने काही व्यवहार झाला, शशशृंग शब्दाने काही व्यवहार झाला, कापवीसतोप या शब्दाने काही व्यवहार झाला. म्हणजे असलेल्या वस्तूच्या संबंधानं व्यवहार करण्याकरता काहीतरी नाव ठेवलं जातं असं नाही, तर नसलेल्या वस्तूच्या संबंधानं सुद्धा तुमच्या अंतःकरणामध्ये काही ज्ञान निर्माण करून देण्याच्या उद्देशानं काही शब्द आपल्याला योजावे लागतात. पण असलेल्या वस्तूलाही नाव असेल आणि नसलेल्या वस्तूलाही जर नाव असेल, तिकडे जर नाव जात असेल तर मग व्यवहार सिद्धी करता नाव वापरून करायचं काय बोला? व्यवहार सिद्धी असलेल्याच्या संबंधानं व्हावी असं तुम्हाला अपेक्षित आहे त्या नसलेल्याच्या संबंधानं असलेल्याच्या संबंधानं व्हावं हे व्यवहारी मनुष्याला अपेक्षित असतं. असलेल्या विद्यमान वस्तूच्या संबंधानं व्यवहार करण्याकरता नावाची योजना असेल म्हणून ते नाम महत्वाचं असं जर कोणी म्हणत असेल तर अविद्यमान वस्तूच्या संबंधानं सुद्धा नामाची योजना आहे. आणि त्या अविद्यमान वस्तूच्या संबंधानं व्यवहाराची तुम्हाला अपेक्षा नाही आणि अविद्यमान वस्तूच्या संबंधानं व्यवहाराची अपेक्षा नसताना सुद्धा अविद्यमान वस्तूच्या संबंधानं ठेवलेल्या नामाच्या योगानं व्यवहार सिद्ध व्हायला लागला, ते आपत्ती आली. म्हणून व्यवहार सिद्धी महत्वाची नाही. व्यवहार सिद्धी करता नामाचा उपयोग आहे म्हणून नाम महत्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. नामाने व्यवहार सिद्ध होतो ही गोष्ट पूर्वपक्षीच मानतो असं नाही, वेदांत सिद्धांतानं सुद्धा ते स्वीकारलेलं आहे. कारण उपनिषदानच ते सांगितलं, वाचार म्हणून विकार नाम ध्येयम. वाचार म्हणून विकार हा विकार पदार्थाला उद्देशून ठेवलेलं जे नाव आहे ते नाव कशा करता ठेवलं? वाचारम म्हणून वाणीनं काहीतरी त्याच्या संबंधानं आरंभन व्हावं, बोलणं व्हावं याच्याकरता म्हणून ठेवलेलं ते नाव आहे. मातीच्या मडक्याला मडकं म्हणायचं. वस्तुतः मृत्तिका इत्येव सत्यम. श्रुतीला सांगितलं वस्तुतः ती मातीच आहे. मडकं जरी पाहिलं तरी मातीच आहे. आपण सरळ पाहिलं मातीच आहे, जीवनानं पाहिलं मातीच आहे, पंची पाहिली मातीच आहे, वेळणी पाहिली मातीच आहे, रांजण पाहिला मातीच आहे. पण माती जरी असली मृत्तिका इत्येव सत्यम, सर्वांमध्ये असलेलं मृत्तिका नावाचं तत्व जे आहे तेवढीच माणसाची दृष्टी गेली पाहिजे. पण व्यवहार कसा होतो? वाचारम म्हणून विकार हा नामधेयम. त्या विकार पदार्थाचं मृत्तिकेपासून निर्माण झालेल्या विकार पदार्थाला उद्देशून ठेवलेलं जे नाव आहे ते नाव कशा करता? आणि ती मातीच आहे ना, माती म्हणूनच ती जाणायची आहे ना, माती म्हणूनच त्या पदार्थाकडे पाहिल्याच्या नंतर तुम्हाला होणारं ज्ञान महत्वाचं आहे ना. हे सगळं जरी खरं असलं वाचारम म्हणून विकार हा नामधेयम. वाणीनं काहीतरी त्याच्या संबंधानं त्या विकार पदार्थाच्या बद्दल बोलणं व्हावं त्याच्याकरता नामधेयाची योजना आहे. हा वाचारम म्हणून विकार हा नामधेयम या श्रुती वचनाचा विचार जर केला तर व्यवहार सिद्धी करता नामाचा उपयोग आहे हे सिद्धांताला मान्य की नाही? मान्य. पण सिद्धांताला हे मान्य जरी असलं तरी वाणीनं काहीतरी बोलण्याकरता व्यवहार सिद्ध होण्याकरता शब्द लागतो, नाम लागतं.
हे जरी खरं असलं तरी ते नाम महत्वाचं आहे असं वेद बोलतो का? नाही महाराज. मृत्तिका इत्येव सत्यम, तिथं जावं लागतं. कारण पदार्थाकडे जाऊन त्या कारण रूपानं कार्याचं ज्ञान संपादन केल्याच्या शिवाय शास्त्राचं समाधान नाही. म्हणून मृत्तिका इत्येव सत्यम तिथं समाधान आहे. मृत्तिका इत्येव सत्यम इथं समाधान असल्यामुळं त्या मातीपासून निर्माण झालेल्या पदार्थाच्या संबंधाचा व्यवहार सिद्ध होण्याकरता मरतं वगैरे नाव ठेवलेलं जरी असलं, त्याच्यानं व्यवहार सिद्ध होत असला हे जरी खरं असलं तरी त्या नाव महत्वाचं नाही हे उत्तर पक्षाने आपल्याला अशा पद्धतीनं समजावून सांगितलेलं आहे. असं आपल्याला म्हणणं शक्य आहे बरं का. पुढे करा. नामाच्या संबंधानं पूर्व पक्षानं अजून एक विचार मांडला होता. 12व्या दिवशी नाव ठेवावं. बापाची हे ईश्वराची इच्छा, बापानं नाव ठेवलं पाहिजे. नामकरण संस्कार आहे आणि संस्कार असल्यामुळे नामकरणाचं महत्व आहे. नाव ठेवणं महत्वाचं आहे, नाव महत्वाचं आहे असा विचार पूर्व पक्षाचा होता. उत्तर पक्ष त्याच्यावर असा येतो, संस्कार आहे ना, नामकरण संस्कार आहे ना. ऐका, नामकरण संस्कार आहे. संस्कार कुणाला असतो सांगा? संस्कार कुणाला? ज्याला काही विकार झाला त्याला संस्कार करावा लागेल ना बाबा. विकारच नाही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तर तिथं संस्काराची गरज काय? विकार असेल तर संस्कार. दाढी कोणी करायची? वाढणं झालं असेल तर. दाढी ज्याची वाढलेली आहे त्यानं करावी. ज्याला आधीच नाही अशा 5 वर्षाच्या पोरानं पुढे घेऊन बसायचं चालत नाही का? त्याला नाहीच ना. दाढी नावाचा विकार त्या 5 वर्षाच्या पोराला नाहीच आहे तर त्या 5 वर्षाच्या पोरानं दाढी करायचा संस्कार कशाकरता करावा? दाढीचा संस्कार नाही. ज्याला रात्रभर झोपण्याच्या योगानं पारस्य पण आलेला आहे, हा विकार निर्माण झाला, त्याला सकाळी उठल्याबरोबर स्नान. याला विकार निर्माण झालाच नाही. जर सकाळी उठलाय, याचं स्नान झालंय, स्नानानंतर जर शुचिर्भूत आसनावर बसून काहीतरी देवपूजा, ग्रंथ वाचन, गाथा ज्ञानेश्वरीचं वाचन करतोय, त्याला उठून कोणी म्हणायला लागला अरे स्नान करून घे बरं. तो करतो का? करत नाही. का करत नाही? तो म्हणतो अरे बाबा माझ्या ठिकाणी विकार राहिलाच नाही ना. रात्रभर झोपल्याच्या योगानं पारस्यपणाचा जो विकार निर्माण झाला होता त्या विकाराच्या नाशाकरता माझं स्नान होऊन गेलं ना. विकार नाश झाला, आता विकारच माझ्या ठिकाणी नाही. संस्काराची गरज आहे का? संस्काराची गरज नाही. पारस्यपण असेल तर स्नान नावाचा संस्कार, दाढी वाढली असेल तर खरडण्याचा संस्कार. पण ज्याला दाढीच नाही त्याला खरडण्याचा संस्कार आहे का? नाही. विकार नसेल त्याला संस्काराची गरज नाही. आत्मस्वरूप विकृत आहे. आत्मरूपानं ब्रह्मरूपानं माझ्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विकार नाही. मग विकार नसलेल्या त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संस्काराची काही अपेक्षा आहे का? नामकरण संस्काराची अपेक्षा कुणाला? ज्यानं शरीराच्या संबंधानं आपल्याला उपाधियुक्त मानलंय, असा विकार ज्याच्या ठिकाणी आलाय त्याच्याकरता नामकरण संस्काराची गरज आहे. ब्रह्मरूपानं त्या आत्म्याचं ज्ञान ज्याला होत आहे त्याला त्या ब्रह्मरूपाच्या ठिकाणी किंवा आत्मरूपाच्या ठिकाणी नाम ठेवावं, त्याच्याकरता संस्काराची गरज आहे. अशी काही अपेक्षा आहे का? अपेक्षा नाही. म्हणून संस्काराची अपेक्षा धरू नका. आणि संस्कार नामकरण संस्कार आहे म्हणून नामाचं महत्व असं म्हणू नका, असं उत्तर पक्षाने पूर्व पक्षाचं खंडन करताना सांगितलं. अजून एक विचार पूर्व पक्षानं सांगितला होता. धर्मशास्त्रानं सांगितलं एक देवता नाम असतं, एक मास नाम असतं, एक नक्षत्र नाम असतं, एक व्यावहारिक नाम असतं आणि हे नाव सगळं विचार करून ठेवायला सांगितलेलं आहे म्हणून नामाचं महत्व आहे असं म्हणणाऱ्या पूर्व पक्षाला उत्तर देताना उत्तर पक्ष म्हणतो हे काही देवता नाम, 4 नावं तू सांगतोस ना. एक देवता नाव आहे, एक मास नाम आहे, तिसरं नक्षत्र नाव आहे, चौथं व्यावहारिक नाम आहे. 4 नाव आहेत ना. ही 4ही नावं तो घेऊन आलाय का त्याला ठेवली आहेत? सांगा ना. ठेवली आहे. देवतेचं नाव त्याला ठेवलं ना तर ज्या घरात जन्माला आला ते घर जर विठ्ठलाच्या भक्ताचं असेल, वारकऱ्याचं असेल तर बाप त्याचं नाव ठेवतो विठ्ठल भक्त. आणि तो जर देवीच्या भक्ताच्या वंशामध्ये जन्माला आलेला असला तर त्याचं नाव अंबादास, अंबा भक्त, देवी भक्त असं काहीतरी ठेवलेलं असेल की नाही. सूर्य भक्त असं नाव ठेवलेलं असेल की नाही. सूर्याच्या भक्ताच्या वंशामध्ये जन्माला आला तर म्हणजे काय आहे, तो ज्या वंशात जन्माला आला तिथे येताना त्यानं सोबत नाव आणलेलं ना. देवता नाम बापाने त्याला ठेवलंय. मास नाम तो ज्या महिन्यात जन्माला आला त्याच्यावरून बापानं ठेवलंय. नक्षत्र नाम तो ज्या नक्षत्रावर जन्माला आला त्याच्यावरून बापानं ठेवलंय. आणि व्यवहार नाम त्याच्या बापानं बायकोला विचारून त्याला ठेवलंय. काय केलं ते केलं पण त्याला नाव ठेवलंय ना. नाव ठेवलं याचा अर्थ काय? 4ही नावाचा विचार करा. याच्यातलं एकही नाव ते पोरग आपल्या सोबत घेऊन आलेलं नाही. ते नाव तिथं आल्यानंतर त्याला ठेवलं गेलं. तिथं आल्यावर त्याला ठेवलं गेलं म्हणजे नामकृतक आहे. नामकृतक आहे ना. आणि जे जे केलेलं असतं ते कधी ना कधीतरी मरणार असतं. यत् यत् कृतकम
तर तन्मर्त्यम सिद्धांत शास्त्राचा जो जे निर्माण केलं ते मरणार त्याचं ते ध्रुवा मृत्यू हो. ध्रुवन जन्म मृत ते जन्माला आलं ते नक्की मरणार आहे. उपजेचे नाशे नाशे पुनरपी दिसते तिकडे जायचं नाही आपल्याला. उपजेचे नाशे एवढंच बघायचं आहे. जन्माला आलं ते कधी ना कधीतरी मरणार. म्हणून देवता नाम जरी ठेवलं तरी ते मरणारच आहे. त्याच्यानंतर नामाचं नाम ठेवलं मरणार आहे. नाश्यत नाम निर्माण झालं मरणार आहे. आणि व्यवहार नाम त्याच्या ठिकाणी जे प्रवृत्त झाले निर्माण झालेलं असल्यामुळे तेही मरणार आहे. कोणत्याही नामाचा विचार करा. नाम ठेवलं गेलं म्हणजे ते कृतक आहे आणि कृतक आहे म्हणजे मरणार आहे. आणि जर मरणार असेल तर त्याचं महत्व आहे का त्याचा विचार करा. मग एवढ्या पद्धतीनं धर्मशास्त्राने नामाचा विचार करून नामाची योजना करावी असं जरी सांगितलेलं असलं तरी परमदृष्टीने विचार करताना ते नाम कृतक असल्यामुळे मरणार आणि मरणार असल्यामुळे नामाला महत्व नाही ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. अजून एक धर्मशास्त्राने विचार सांगितला होता. संख्या नावाच्या अक्षराची संख्या बघा. 2 अक्षराचं नाव ठेवलं प्रतिष्ठा मिळते म्हणून नाम महत्वाचं. 4 अक्षराचं नाव ठेवलं ब्रह्मतेज मिळतं म्हणून नाम महत्वाचं असं पूर्व पक्षी बोलला होता ना. उत्तर पक्षी त्याला उत्तर देताना सांगतो 2 अक्षरी नाव ठेवण्यानं मिळणारी प्रतिष्ठा. ऐका आपण नामाचा 4 पद्धतीने जो विचार आता पाहिला त्या 4 प्रकारच्या नामाचे चिंतन करताना हे नाम कृतक असल्यामुळे मरणार आहे ना मरेल. त्याप्रमाणे 2 अक्षराचं नाव ठेवण्यानं येणारी प्रतिष्ठा ही तरी जगणारी आहे का? प्रतिष्ठा मरणारी आहे. व्यवहारातला कोणताही फललाभ शाश्वत नाही. व्यवहारातल्या कोणत्याही फलाच्या बाबतीमध्ये नाशाचं चिंतन आपल्याला करावंच लागतं. म्हणजे काय? प्रतिष्ठा मिळाली मरेल. ब्रह्मतेज मिळालं कधी ना कधीतरी नष्ट होईल. काही ना काहीतरी त्या प्रतिष्ठा ब्रह्मतेज या व्यावहारिक फलाचा लाभ जो नामातून झाला होता त्या फलाच्या बाबतीमध्ये नाशाचं चिंतन करा. मग प्रतिष्ठा मरणारी 2 अक्षराचं नाम महत्वाचं आहे का? मग ब्रह्मतेज मरणार आहे. मग ते ब्रह्मतेज जर मरणार असेल तर ते ब्रह्मतेज प्राप्त करून देण्याकरता आपल्याला निमित्त म्हणून उपयोगी पडलेलं 4 अक्षराचं नाव त्याचा काही महत्वाचा भाग आपल्याला विचारात घेता येतो का? घेता येत नाही. असं चिंतन आपल्याला करावं लागतं. हो मग पूर्व पक्षी म्हणतो देवालय वगैरे अनेक ठिकाणी नामाचा विचार आपण केला त्याचं काय? अरे कुठलंही नाव जरी झालं तरी नश्वरच आहे. हे त्या उत्तर पक्षाने त्याला दिलेलं उत्तर आहे बरं का. तो म्हणतो बाबा नामाचा गौरव आम्ही तुम्हाला सांगितला होता. नामाच्या माग पुढं काही शिवपदे लावावी लागतात. हरिभक्तपरायण परमपूज्य वेदशास्त्र संपन्न महाराज राजाधिराज वगैरे वगैरे काहीतरी पदाची योजना करून नामाचा उच्चार केला जातो. बाई नावाचा उच्चार करत असताना नवऱ्याच्या आदरानं उच्चार करते. त्या नामाच्या गौरवाचं व्यवहाराचं चिंतन सांगून पूर्व पक्षानं सांगितलं होतं नाम महत्वाचं आहे. ऐका व्यवहारात नामाचं महत्व सांगण्याकरता नामाचा गौरव जरी सांगितलेला असला तरी ते नाम महत्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. उत्तर पक्षी म्हणतो नामाच्या माग पुढं लावलेली जी सगळी उपपद आहेत ऐका त्या उपाधी आहेत सगळ्या त्या उपाधीपैकी काय चांगले बोला ना. काही चांगलं नाही. कोणताही उपाधी चांगला नाही. नामाचा उच्चार करताना नामाला लावलेला उपाधी चांगला नाही. ऐका नामाला लावलेला उपाधी कोणताही चांगला नाही. हरिभक्तीपरायण नावाला उपाधी लावतात. हरिभक्तीपरायण या उपाधीच्या योगानं ते नाव जास्त उच्चारलं जातं त्याला माझ्या ठिकाणी हरिभक्तीपरायणता आहे हा अभिमान जर निर्माण होत असेल उपाधी चांगला आहे का? तर त्या चांगल्या नसलेल्या उपाधीच्या योगानं नामाचा गौरव केला जातो असं म्हणत असेल तर जे चांगलं नाही ते तुम्हाला लावण्यानं गौरव झाला का? गौरव होत नाही. उपाधी नावाला जो लावलेला उपाधी आहे ऐका नावाला लावलेला उपाधी चांगला नाही. आणि नावाला लावलेला उपाधी जर चांगला नसेल तर नाव चांगलं म्हणता येत नाही. आपण उदाहरणं पाहिजे की एका नवऱ्याचं नाव घेताना उखाण्यातून घेतात आणि त्या उखाण्यातून नाव घेताना आदरानं उठून उभं राहणं ते नाव घेणं उखाण्यातून घेणं गुप्त पद्धतीनं घेणं याच्या योगानं नावाचं महत्व आहे असं आपण चिंतन केलं होतं. उखाण्यातून नाव घेतलं म्हणून नाव महत्वाचं खरे का होय? खरे का म्हणता का तुम्ही? मग तुमच्या बायकोनं तुमचं नुसतं नाव घेऊ द्या का? उखाण्यातून घेतलेलं महत्वाचं नाही म्हणता तर घेऊ द्या ना. मग झोपू नका नाही. झोपू नका बाबा झोपू नका. काय नाव उखाण्यातून घेतलं याच्यामुळे त्या नावाचा गौरव झाला नाम महत्वाचं असं नाही बाबा. उखाण वगैरे काय कोणी काही जोडत राहतं. परवा जे सांगितलेलं उदाहरण होतं त्याच्यामध्ये नवऱ्याला ती वैरी म्हणते 7 जन्माचा आणि तरी परंतु तिनं नावाचं उखाण्यातून उच्चारण केलं म्हणून नाम मोठं महत्वाचं आहे असं आपल्याला चिंतन करता येत का? चिंतन करता येत नाही. एक आमचं गुरुजी उदाहरण सांगायचं बरं का. काय झालं एका बाईचं
दुसरं लग्न झालं. पहिलं लग्न झालं होतं काही कारणाने नवरा त्याच्या ते घरजावी घेतलं होतं सासऱ्याने, सगळं झालं पण ते काही त्याच्या घरी त्रास झाला म्हणून तो निसटल्यावर इथं झालं दुसरं लग्न. दुसरं लग्न झाल्यावर बायकाने तिला नाव घ्यायला सांगितलं. आता घे बाई नाव, आता काय करावं ते ना. ठीक नाव घेताना काय कुठली उखाणा घ्यायला लागली की पहिल्याच नवऱ्याचं नाव घ्यायचं, तोंडात पहिल्याच नवऱ्याचं नाव घ्यायचं, दुसऱ्या नवऱ्याचं ते नाव घेईच ना. शेवटी तिनं विचार केला की अरे आपलं दुसरं लग्न झालंय, या लग्नाच्या संबंधानं नाव घे म्हणून लोकांचा बायकाचा मला आग्रह आहे. ते काय म्हणायला लागले, त्यानं सांगितलं म्हणा नाही आता आपण नाव घ्यायचं दुसऱ्या नवऱ्याचंच घ्यायचं, ज्याच्याबरोबर आता आपलं लग्न झालंय त्याचंच नाव घ्यायचं. मनात ठरवलं, पक्की खुणगाठ बांधली, पण काय केलं ते दुसऱ्या नवऱ्याचं नाव येतं लक्षातच येणार. लक्षात येणार त्याला काय करावं. गुरुजी उदाहरण सांगायचं बरं का. ते तिथं उखाणं गुरुजीने सांगितलेलं असं होतं, वेडी वाकडी बाबळ, ऐका, वेडी वाकडी बाबळ तिला सुपा एवढा पाला. काय वेडी वाकडी बाबळ तिला सुपा एवढा पाला. वेड्या वाकड बाबडीला लागलेल्या सुपा एवढ्या पाल्याचं केवढं कौतुक महाराज. बायका लक्ष दे नाही काय लागले, आता तरी दुसऱ्याचं नाव घेते का. तिनं लगेच ते वेडी वाकडी बाबळ तिला सुपा एवढा पाला, रावसाहेब गेला म्हणून भाऊसाहेब केला म्हणून. पालाला केला हे दृढ लाला गेलं पाहिजे, त्याच्यात ते अर्थ असला पाहिजे असं बंधन नाही. मला सांगा आता 7 जन्माचं वैरी म्हणून उखाण्यातून घेतलेलं नाव, रावसाहेब गेला म्हणून भाऊसाहेब केला, या पद्धतीनं ते उखाण्यातून घेतलेलं नाव गौरव आहे का अपमान आहे त्या नावाचा. गौरव म्हणता का याला, गौरव म्हणता येत नाही. पूर्व पक्षी त्याला गौरव म्हणत होता, उत्तर पक्षी म्हणता असं म्हणत असतील तर तुझ्यासारखा निरागरा कोणी नाही बाबा. आता नाही, हा उत्तर पक्षाच्या दृष्टीनं भाग महत्वाचा लक्षात आपल्याला घेतला पाहिजे बरं का. काय आहे, नाव महत्वाचं सिद्ध करण्याकरता पूर्व पक्षी जे जे उपस्थित करेल, उत्तर पक्षाचं चिंतन करताना, सिद्धांताचं समर्थन करताना त्या उत्तर पक्षाला त्याचं खंडन करावं लागेल. अजून नाही का, पूर्वमीमांसा शास्त्राच्या दृष्टीनं नाम महत्वाचं याचा विचार आपण करून आलो. नाम ध्येय ठेवावं लागतं. 4 आपत्ती टाळण्याकरता त्या श्रुती वचनामध्ये आलेल्या त्या शब्दातून एक नाव सांगितलेलं आहे, असं म्हणावं लागतं. ते नाव कशा करता म्हणायचं, नामाचं प्रयोजन सांगितलंय, विधेय अर्थाचा परिच्छेद करणं. ऐका, वेदामध्ये अनेक कर्म सांगितले म्हणजे कर्म व्यापक झालं. आता आपल्याला एका विशिष्ट फलाला उद्देशून वेदाला जे कर्म सांगायचं आहे ते कर्म व्यापक कर्मातून परिच्छिन्न करून सांगितलं पाहिजे, आपल्या हातामध्ये दिलं पाहिजे, आहे की नाही. वेदामध्ये अनेक यज्ञ सांगितले पण ज्याला पशूंची कामना आहे अशा माणसाने काय करावं, चित्रया यजेत पशुकामहा. श्रुतीनं सांगितलं ज्याला पशुची इच्छा आहे त्यानं चित्रयाग करावा, आहे की नाही. चित्रया यजेत पशुकामहा, उद्भिदा यजेत पशुकामहा, हे जे श्रुतीला सांगितलंय हे नाव काय करतं, तुम्हाला पशुची कामना आहे. मग बाकीचा यज्ञाचा जो विस्तार आहे, यज्ञाची जी व्याप्ती आहे, त्या व्यापक असलेल्या यज्ञ कर्मातून तुमची कामना पूर्ण करून देण्याकरता एक मर्यादित परिच्छिन्न असलेला उद्भिद नावाचा यज्ञ तुमच्या पदरात टाकतं. उद्भिदा यज्ञ हे वाक्य, तिथलं उद्भिद हे जे नाव आहे ते काय करतं, व्यापक यज्ञातून आपल्याला विधेय असलेला जो यज्ञ त्याचा परिच्छेद करून देतात. म्हणजे काय झालं, नाम परिच्छेदक आहे की नाही. व्यापकातून एका व्यक्तीचा, इथं सगळेजण बसले, मला एकाचीच अपेक्षा आहे, त्याला एकाचं नाव घेऊन विचारून त्याला बोलावलं, त्या नामाने काय केलं, बाकीच्या लोकांच्या पेक्षा याचा परिच्छेद करून याला मर्यादा लावून या एकाच माणसाला माझ्याकडे आणलं. नामाचं काम काय, परिच्छेद करणे. विधेय अर्थाच्या परिच्छेदाकरता म्हणूनच नामाची योजना हे पूर्व पक्षाचं पूर्वमीमांसा शास्त्राचंही म्हणणं आहे. म्हणजे काय झालं, नाम परिच्छेदक आहे आणि ज्याला परिच्छेद लागला त्याला नाम मारणार आहे. अल्पम तन्मर्त्यम, परिच्छेद लागणं म्हणजे अल्प होणं, आणि श्रुतीचा सिद्धांत असा आहे जे अल्प आहे ते मरणारच आहे. आणि नाम जर आपल्याला परिच्छेद निर्माण करून अल्प करीत असेल तर अल्पतेनं आपल्याला मरण येणार असेल तर ते अल्प ठरवणारं नाम चांगलं आहे असं म्हणतं का. म्हणून नामधेयाचा पूर्वमीमांसेच्या दृष्टीने विचार केला तेही नाम चांगलं आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. व्यवहारातल्या कोणत्याही नामाच्या बद्दल चांगलेपणाचा विचार नाही. नाम शब्दाचा दुसरा अर्थ बघा, पूर्व पक्षांनी आपल्या समोर नामाचं चांगलेपण मांडण्याकरता जे जे सांगितलं होतं
ते सगळं वाईट आहे असं आपण पाहिलं, तसं त्याचं खंडन झालं. आता नाम शब्दाचा बदलून दुसरा एक अर्थ आपल्या डोळ्यासमोर आला होता, जगत. शास्त्र थोडं बाजूला ठेवा, अजून त्याच्यावर जायला थोडासा वेळ लागेल आपल्याला. जगत विचारात घ्या. नाम म्हणजे जगत, नामरूपाने व्याकरण ज्याचं झालेलं आहे त्यालाच म्हणायचे जगत. ते जग चांगले येतात, जगाचं चांगले पण पूर्वपक्षाने आपल्याला समजावून सांगितलं होतं. पण जग चांगलं आहे, जग आहे म्हणून पंढरीची वारी. पूर्वपक्षाचं बोललं होतं ना, जग आहे म्हणून पंढरीची वारी, जग आहे म्हणून चंद्रभागेचं स्नान, जग आहे म्हणून पंढरीनाथाचं दर्शन, जग आहे म्हणून पंढरीची क्षेत्र परिक्रमा. सगळं करायला तुम्हाला जग लागतं. कर्म करायचे जग पाहिजे, योगाभ्यास करायचा जग पाहिजे, शिशोमध्ये प्रतिष्ठाप्य स्थिरमासन. अरे तर शिष्यतेच बघायला तुला जग पाहिजे ना, आसन लावायला जग पाहिजे ना, ते आसन लावत असताना तुला गर्भ पाहिजे, जग पाहिजे, मृगार्जन पाहिजे, जग पाहिजे, वस्त्राची घडी पाहिजे, जग पाहिजे, सगळ्या कामाला जग पाहिजे, कर्माला जग पाहिजे, योगाला जग पाहिजे, भक्तीला जग पाहिजे, ज्ञान मिळवण्याकरता जी सद्गुरूची शरणागती करून ग्रंथाचा अभ्यास करायचा जग पाहिजे. सगळ्याला जग जर पाहिजे असेल तर जगाला वाईट कसं म्हणता, असं पूर्वपक्षी बोलला होता. उत्तर पक्षाने त्याला सांगितलं की म्हणे बाबा, जगाची आवश्यकता किंवा उपयुक्तता तू ज्याच्या करता सांगायला लागला ते सगळे साधक आहेत. साधक सिद्धाच्या दृष्टीने जगाची गरज आहे का? कर्म करावं लागतं साधकाला, योगाभ्यास करावा लागतो साधकाला, ज्ञान मिळवावं लागतं साधकाला, भक्ती करावी लागते साधकाला. बाकी सगळ्या सिद्धांचा विचार जर करायला लागलो तर सिद्धाच्या ठिकाणी कर्म नाहीच आहे. सिद्धांनी योगाभ्यास केला सहज, त्याने ते योगाभ्यास करत असताना साधकता आहे, कर्माचं बंधन आहे म्हणून कर्म करणं नाही. भक्ती घडायला लागली, त्याच्या लक्षणात आली, हा त्याला ज्ञानचित्त झाल्याच्या नंतर त्याच्याकडून काही व्यवहार घडायला लागला तर ते बंधन म्हणून त्याच्याकडून ते क्रिया करणं वगैरे चाललेलं नाही. म्हणून जे जे करण्याकरता जगाची गरज आहे ते करणं सामान्याला आवश्यक आहे, अज्ञानाला आवश्यक आहे. अज्ञानाला जे आवश्यक असेल त्याचं महत्व आहे असं म्हणता येत नाही. म्हणून नाम शब्दाचा अर्थ जग जर घेतला तर जग चांगलं असं म्हणता येत नाही. उत्तर पक्ष म्हणतो त्याला, अरे जगाचं चांगले पण सांगून करतो काय बाबा? जगत शब्द आहे, त्या जगत शब्दाचा व्युत्पत्ती सिद्ध अर्थ बघ. गच्छती इति जगत, जे जाणारे त्यालाच म्हणायचं जगत. म्हणजे जाणारे त्याला जर जगत म्हणायचं असेल तर ते जग चांगलं म्हणतं. जाणारं चांगलं का? मरणारं चांगलं का? नाशिवंत चांगलं का? जे नाशिवंत त्याला तुम्ही जर चांगलं म्हणत नसाल, ऐका, पूर्वपक्षी असो, सिद्धांती असो, उत्तर पक्षी असो, संशय मांडणारा असो, कोणीही असो, त्याला जे जाणार आहे ते चांगलं वाटत नाही. तर अगा मरहा बोल न चाहती, मर म्हणलेलं सहन होत नाही तर मरणारं चांगलं आहे असं कसं म्हणवेल महाराज? आपल्याला म्हणता येत नाही. म्हणून जे मरण धर्मशील आहे त्याला जर जगत म्हणायचं असेल तर जग चांगलं आहे असं तुला म्हणता येणार नाही. उत्तर पक्षाने अशा पद्धतीनं जग हा जर नाम शब्दाचा अर्थ ठरवला तर त्याचं खंडन केलेलं आहे. नाम शब्दाचा एक अर्थ आपल्याला ठेवलेलं नाव ते चांगलं पूर्वपक्षी बोलला, त्याचे सगळे मुद्दे खोडून काढून नामवायचं ते सिद्धांतानं हे उत्तर पक्षानं सांगितलं. उत्तर पक्षाचं काय असतं ऐका, त्याला पूर्व पक्षाचं खंडन करावं लागतं आणि स्वतंत्र काहीतरी बोलावं लागतं. सिद्धांताला अनुकूल असं स्वतंत्र त्याला बोलावं लागतं. केवळ पूर्व पक्षाच्या खंडनावर उत्तर पक्ष थांबत नाही, त्याचं स्वतःच काहीतरी मांडणं असतं तिथं. त्याप्रमाणे नाम म्हणजे आपल्याला ठेवलेलं व्यावहारिक नाव, त्याचं उत्तर पक्षानं खंडन केलं. आता त्या उत्तर पक्षाला नावाच्या संबंधाने जगाच्या संबंधाने काही बोललं पाहिजे. जगाच्या संबंधाने उत्तर पक्षी पूर्व पक्षाचं खंडन करून गेला. अज्ञानाला जगाची गरज आहे, ज्ञानाला जगाची गरज नाही, ते खंडन झालं. हो, त्याचं स्वतःच बोलणं काय? जगाच्या संबंधाने तो स्वतः बोलला. व्युत्पत्ती सिद्ध अर्थ बघ जगत शब्दाचा. जे जाणार आहे त्याला जग जर म्हणायचं तर ते जग चांगलं म्हणतोस का? आपल्या पदरचं उत्तर पक्षी बोलला आहे बरं का. तसं नाम म्हणजे व्यवहारिक नाम, व्यवहारातलं नाव, आपल्याला ठेवलेलं नाव, व्यक्ती विशेषाला उद्देशून ठेवलेलं नाव. हा नाम शब्दाचा अर्थ जर घेतला तर त्याच्याबद्दलच्या पूर्व पक्षाचं विस्तारण जसं उत्तर पक्षानं खंडन केलेलं आहे तसं उत्तर पक्षी स्वतःच त्या नामाच्या संबंधाने काही बोलतो. अरे बाबा, नाम चांगलं नाही. कशावरून चांगलं नाही? शास्त्राने असं सांगितलंय, आत्मनाम गुरोर नाम नामाची कृपणस्तेच श्रेयस कामो न गृहणीया ज्येष्ठ अपत्य कलत्रयो. तर का श्रेयस काम हा न गृहणीया, ज्याला आपल्या स्वतःच्या कल्याणाची इच्छा आहे त्याने एवढ्याचं नाव घेऊ नये.
एवढ्याच्या नावाचा उच्चार करू नये. कोणाकोणाचं नाव? आत्मनाम. पहिलं त्याच्यातलं सांगितलं, स्वतःचं नाव नेहमी नेहमी उच्चारायचं नाही. बरं का? मी म्हणतो असं म्हणावं, माझं असं म्हणणं आहे म्हणावं, आणि तुम्ही कोण सांगा म्हणल्यावर मग तुमचं नाव सांगायचं. आपण लगेच आपल्या नावाचा उच्चार करायचा नाही. आत्मनाम वारंवार नाही. दुसरं सांगितलं गुरोर नाम, आपल्या सद्गुरूचं नाव उच्चारायचं नाही वारंवार. जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र ते वेगळं. बरं का? गुरुवाक्य वाचन शास्त्र हाती नसवे. गुरुच्या नामाचा जप आपण परमात्म्याच्या नामाचा जसा जप करतो तशा पद्धतीने करायचा. ज्यानं संकल्प केला त्यानं गुरुच्या नामाचा उच्चार करणं हा भाग वेगळा आहे. आणि प्रसंग आला, एखाद्या गुरुजी सांगितलेला विषय एखाद्या शिष्याने प्रवचनात वगैरे सांगितला, आमचे गुरुजी असं म्हणत असत, गुरुवर यांचं गुरुचरणाचं असं म्हणणं होतं, कोण तुमचे गुरु, मग नाव सांगा. नाहीतर लगेच आमच्याने असं सांगितलंय, गुरु म्हणून त्याचा उल्लेखच करायचा नाही, त्याच्या नावाचाच उल्लेख करायचा, आणि त्याने असं सांगितलं असं म्हणण्याला अर्थ नसतो. बरं का? आत्मनाम उच्चारू नये. ऐका, गुरुच्या नावाचा वारंवार उच्चार करू नये. आत्मनाम गुरुर नाम. तिसरं सांगितलं नाम अतिकृपण केच. आपल्या परिचयाचा असलेला अतिशय कृपण मनुष्य जर असला तर त्याचं एक नाव उच्चारू नका म्हणे. त्याच्या नावाचा उच्चार वारंवार करायचा नाही. म्हणजे गुरुचं नाव झालं की लगेच कृपणाचंच नाव सांगितलंय, त्याची जोड घातली बघा. काय नाम अतिकृपण केच. अतिकृपणाचं नाव उच्चारायचं नाही. श्रेयस काम हा न गृहीया. ज्याला कल्याणाची इच्छा आहे त्यानं यांच्या नावाचा उच्चार करायचा नाही. पुढे सांगितलं अजून 2 नाव आहे. ज्येष्ठ अपत्य, आपला पहिला मुलगा असेल, पहिली मुलगी असेल, ज्येष्ठ अपत्य जे असेल त्याचं नाव वारंवार उच्चारायचं नाही. म्हणून पोराला ठेवलेल्या नावाच्या शिवाय काही 2 नावं पोराला असतात. मोठ्या पोराचं नाव काहीतरी ठेवलेलं असतं, पण त्याला नाव ठेवतात बाबा, मग तो होतो पुढे बाबा साहेब, मग त्याला नाव ठेवतात आबा, तो होता आबा साहेब, भाऊ साहेब, असं होतं. पुढे ते साहेब तर जोडलं जाईल की आधीच जोडलं जाईल हा भाग वेगळा. पण पहिल्या अपत्याच्या बाबतीमध्ये त्याच्या नावाचा उच्चार करू नये हे शास्त्र असल्यामुळं ते ठाऊक असतो की नसतो. रूढी अशी आहे की पहिल्या पोराला उपनाव एक ठेवलेलं असतं आणि त्याच्या नावाचाच उच्चार बाप नेहमी करतो. नावाचा मुख्य नामाचा उच्चार करत नाही. ज्येष्ठ अपत्याच्या नावाचा उच्चार करू नये. पुढचं ना कलत्र यो हो. पुढचं सांगितलंय कलत्र. कलत्र शब्दाचा अर्थ बायको असा आहे, भार्या. पण इथं कलत्र शब्दाचा अर्थ करताना स्मृतीच्या टीकाकारांनी सांगितलं कलत्र म्हणजे पतीच्या करता बायकोचं नाव घेणं निषिद्ध आहे, बायकोच्या करता पतीचं नाव नेहमी उच्चारणं निषिद्ध आहे. हे का? नवरा बायकोने एकमेकाला नावानं हाक मारायची का? आता काय चालतं मला सांगू नका. शास्त्राचा विचार करा. शास्त्र काय सांगतं एवढंच बघायचं आपल्याला. काय सांगते शास्त्र? नवऱ्यानं बायकोचं नाव नेहमी उच्चारायचं नाही, बरं का? आणि बायकोनं नवऱ्याचं नाव नेहमी उच्चारायचं नाही. काय झालं, एकदा असंच कुठेतरी प्रवचनामध्ये सांगण्यात आलं, कीर्तन प्रवचनातून श्रोत्यामध्ये आलेला एक सामान्य माणूस, खेड्यातला अशिक्षित माणूस, प्रवचनात ऐकलं त्यानं बायकोच्या नावाचा उच्चार करू नये. हा खेडूत जरी होता तरी त्या सिनेमाचा परिणाम असा झाला होता, बायकोला नाव घेऊनच हाका मारित होता. अशिक्षित होता, हाक मारित होता, पण प्रवचन ऐकल्यावर परिणाम झाला. आता बायकोचं नाव घ्यायचं नाही असं ठरलं. प्रवचन संपच्या बरोबर जवळ येऊन त्या प्रवचन करायला विचारायला लागलं, म्हणे महाराज बायकोचं नाव घेऊन हाक मारायचं नाही. म्हणे काय म्हणून हाक मारायचं? त्याने सांगितलं म्हणे म्हणे बायकोला अगं म्हणतात, नवऱ्याला अहो म्हणतात. नवऱ्याबद्दल बोलताना त्याला अहो म्हणावं बायकोनं, बायकोबद्दल बोलताना पण अगं म्हणून हाक मारावी. हा घरी गेला, कीर्तन ऐकून रात्री 12-12:30 वाजलेले, बायको घरात झोपलेली. त्यानं दार वाजवलं. दार वाजवल्याच्या बरोबर तो तिची बायको विचारायला लागली, बायकोला काही जाग येईना दार वाजवून, म्हणून हा मोठ्यानं ओरडायला लागला आग. म्हणजे ते अगं म्हणायचं होतं ना. आग. बाजूचे शेजारी पाजारी लोक सगळे धावून आले, म्हणजे आग काय म्हणते? त्याने सांगितलं नाही, महाराजांनी सांगितले बायकोला आग म्हणायचं म्हणला. आता नाव घेऊन हाक मारणं थांबलंय, विनोद थोडा. पण ते आग म्हणतो का अगं म्हणतो याला महत्व नाही, पण नाव उच्चारत नाही याला मात्र महत्व आहे. तर का पत्नीच्या नावाचा पतीनं वारंवार उच्चार करायचा नाही आणि पतीच्या नावाचा पत्नीनं वारंवार उच्चार करायचा नाही. मला एकाने सांगितलं, म्हणले महाराज ते नाव न घेणं वगैरे याच्यामध्ये आदर जरी व्यक्त होत असला तरी पतीविषयीचं प्रेम व्यक्त होत नाही. प्रेम व्यक्त करण्याकरता नावाचा उच्चार करावा लागतो. आणि मग त्याने मला पुढं तत्वज्ञान बरंच शिकवलं. तो म्हणायला लागला, महाराज असं असतं म्हणे,
नवऱ्याला बायकोने अहो बायको नवऱ्याबद्दल बोलत असताना अहो म्हणून त्याच्या नावाचा उच्चार करेल, सामान्य प्रेम समजा. अरे म्हणून त्याच्या नावाचा उच्चार करेल, मध्यम प्रेम समजा. वेडा वाकडा नावाचा उच्चार करेल, उत्तम प्रेम समजा. समजूत आहे. आम्हाला शास्त्रानं सांगितलं जलद प्रेम उच्चारायचं नाही. आणि गाढव म्हणतो अशा पद्धतीनं नावाचा उच्चार केला तर प्रेम असतं, असं नाहीये. प्रेमाचा विचार वेगळ्या पद्धतीनं, कोणाच्या विषयीचं प्रेम व्यक्त होत असताना ते कशा पद्धतीनं व्यक्त झालं पाहिजे याला काही मर्यादा आहे. पतीच्या विषयीचं प्रेम व्यक्त करायचं, गुरुविषयीचं प्रेम व्यक्त करायचं आणि गुरु महाराजाला आडेकर बोलतो म्हणजे चालत नाही. पतीच्या विषयीचं प्रेम व्यक्त करताना बायको पतीच्या संबंधाने आडेकरीची भाषा बोलते, चालत नाही. साधू संतांच्या संबंधीची आस्था व्यक्त करण्याच्या निमित्तानं आम्हाला ज्ञानोबाबद्दल जास्त प्रेम आहे म्हणून मी अरे ज्ञानोबा म्हणतो, चालत नाही. नाथ महाराजांनी म्हणावं ज्ञानोबा माझा, नाथ महाराज म्हणतात. पण ते माझा म्हणत असताना सुद्धा नाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना माझा म्हणत असताना अरेतुरेची एकेरी भाषा वापरत असताना सुद्धा अंतःकरणामध्ये असलेली पराकोटीची